नमस्कार. आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठ रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्व साहित्य इथे दिलेलं आहे. तर इथे मी भिजवलेल्या डाळीसोबत एक किसलेलं गाजर ॲड केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा इथे नक्की ट्राय करा. त्यानंतर पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपण ज्या पद्धतीने भाकरीचं पीठ भिजवतो अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला लगेच थालीपीठ करायला घ्यायचं आहे. तर या पद्धतीने एक गोळा घेऊन आपल्याला हातांच्या बोटांना थोडं थोडं पाणी लावून एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यानंतर थालीपीठ चांगलं भाजलं जावं यासाठी असे 4 ते 5 होल आपल्याला करून घ्यायचे आहेत व ह्या होलमध्ये तेल सोडून झाकण ठेवून आपल्याला मंद ते मध्यम आचेवर अंदाज घेत घेत थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ अगदी खरपूस भाजून होतात. पाहू शकता आपल्या थालीपीठाला अगदी सुरेख रंग आलेला आहे. तर आपले इथे थालीपीठ तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की